इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये मारकवाडीमध्ये शरद पवारांचं आंदोलन सुरू आहे, तर मराठवाड्याच्या हिंगोलीमध्ये देखील गांधी चौक येथे हे आंदोलन सुरू झालेलं आहे। आणि या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव ह्या देखील सहभागी झालेल्या आहेत आणि त्या स्वतः या ठिकाणी आंदोलनामध्ये स्वाक्षरी करत आहेत। खरं तर महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी सकाळपासूनच या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत। आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार होत्या रुपाली पाटील गोरेगावकर त्या देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपल्यासोबत प्रज्ञाताई सातव आहेत। ताई, तुम्ही स्वतः आंदोलन करताय, तिकडे शरद पवार साहेब आंदोलन करतायत, कसा प्रतिसाद सुरू आहे, काय म्हणतात मतदार? मतदारांचा प्रतिसाद खूप चांगला आहे। सर्व मतदारांना जेव्हा मी इथं सुद्धा हिंगोलीत विचारत आहे की त्यांचं EVM बद्दल काय म्हणणं आहे, तर त्यांना सगळ्यांना असं वाटतंय की पूर्ण या महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये EVM घोटाळा झालेला आहे, EVM हॅक झालेला आहे आणि म्हणून EVM हे हटवायला पाहिजे आणि बॅलेट पेपरवरती मतदान घेतलं पाहिजे। EVM हटाव लोकशाही बचाव असं सगळ्यांचं म्हणणं आहे। तुम्ही इथे आंदोलन करतायत, शरद पवार साहेब तिकडे करतायत, राहुल गांधी देखील मारकवाडीमध्ये येणार असल्याची माहिती मिळालेली आहे। राहुल गांधी येत आहेत का आणि ते कसं आंदोलन करणार आहेत? राहुल गांधींचं शेड्यूल तयार होतं आहे, ते सुद्धा मार्कडवाडीमध्ये येऊन एक लाँग मार्च होण्याची शक्यता आहे, ते लवकरच आपल्याला कळवण्यात येईल। या आंदोलनामध्ये ज्या हिंगोली विधानसभेमध्ये उमेदवार होत्या त्या देखील आहेत। ताई, तुम्ही स्वतः उमेदवार होतात, काय शंका आहे EVM बद्दल? तर सगळ्यांना माहिती आहे निकाल कसा लागले, अख्ख्या महाराष्ट्राचे निकाल तुमच्या सगळ्यांना माहिती आहे कशा प्रकारे लागले, त्याच्यामुळे शंका नाही, पूर्ण खात्री आहे की हा सगळा EVMचाच घोटाळा आहे। नक्कीच हे उमेदवार आणि काँग्रेसचे नेते होते। आपण जर पाहिलं तर हिंगोलीमध्ये सकाळपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी हे सगळे स्वाक्षरी करणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, नागरिक उपस्थित आहेत आणि मारकवाडीमध्ये राहुल गांधी देखील मारकवाडीमध्ये भेट देतील आणि या आंदोलनाला सुरुवात करतील अशी माहिती प्रज्ञा सातव यांनी दिलेली आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।